विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 6, पेज नंबर 117. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट, आता मार्थ पूर्ण गणित आपल्याला दिलेलं आहे. हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. या आधारावर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर चला मग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 दिलेलं आहे. यावर ज्या ज्या पदाला ॲडजस्टमेंट आहेत ती पदं टिकमार्क करून घ्या. रिसिप्ट साईड आहे पहा, सबस्क्रिप्शन, त्याला टिक करा. नंतर पेमेंट साईड आहे मेडिसिन्स परचेस्ड आणि लास्ट आहे इक्विपमेंट्स. असे तीनच पदं आपल्याला ॲडजस्टमेंटची आहेत आणि बाकीच्या ॲडजस्टमेंट आपल्याला सोबत दिलेले आहेत. तर चला आता प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करूया. फर्स्ट पद आहे बॅलन्स शीट. बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश ₹8,230. कॅश बॅलन्स हे ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स कुठेही घ्यायचं नाही हे आपल्याला माहीत आहे, म्हणून हे आयटम सोडून द्यायचं आहे. दुसरं आहे सबस्क्रिप्शन, वर्गणी. हे आपलं उत्पन्नाचं मुख्य सोर्स आहे, म्हणून इन्कम साईडला लिहायचं आहे फर्स्ट पद बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन आहे 52,000. याच्यावर 2-4 ॲडजस्टमेंट आहेत, तर 4 ओळी जागा सोडायला. नेक्स्ट आहे डोनेशन जनरल 17,500. डोनेशन आपल्याला इन्कम आहे, जनरल म्हणून सांगितलेलं आहे. स्पेशल डोनेशन असेल तर त्याचा विशेष विचार करायचा. इथं फक्त जनरल म्हणून सांगितलेलं आहे. डोनेशन ₹17,500. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹10,000. आपल्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. हेही आपलं इन्कम आहे, म्हणून इन्कम साईडला ठेवायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ₹10,000. नेक्स्ट आहे प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. आपल्या या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टने, हॉस्पिटलने एक चॅरिटेबल शो आयोजित केला होता. म्हणजे ऑर्केस्ट्रा वगैरे म्हणा किंवा एखादं नाट्य म्हणा, कुठला तरी कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला तिकीट वगैरे लावलेलं असावं. त्यातून जे काही प्राप्ती झालेली आहे ते आपलं उत्पन्न आहे, म्हणून हे उत्पन्न बाजूला ठेवायचं आहे. प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. ₹8,530. 8,530. तर रिसिप्ट बाजू संपलेली आहे. पेमेंट बाजू पहा आता. मेडिसिन्स परचेस्ड. आपला हा चॅरिटेबल ट्रस्ट ही हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलसाठी काही औषधे वगैरे खरेदी करावी लागतात. तर वर्षभरामध्ये ही खरेदी केलेली औषधं आहेत 41,000 रुपये. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवर औषधावरचा खर्च दाखवायचा आहे आणि हा खर्च इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला नोंदवायचा आहे. यावर ॲडजस्टमेंट आहे
आतमध्ये रक्कम ठेवा. पहिलं पद हे सॅलरीसाठी ठेवा आणि खालच्या ओळीला लिहा मेडिसिन परचेस्ड. ₹41,000. याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत, 2-3 ओळी सोडा. नंतर जनरल एक्सपेन्सेस हा खर्च आहे आपला, म्हणून सरळ खर्च बाजूला ठेवून टाकायचं टू जनरल एक्सपेन्सेस. हे आहेत ₹1,050, 1,050. सॅलरी 23,500. सॅलरी सुरुवातीला. $23,500, 23,500. नेक्स्ट आहे स्टेशनरी. हा देखील आपला खर्चच आहे. स्टेशनरी ₹2,000. नेक्स्ट आहे एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. जो आपण चॅरिटी शो आपण आयोजित केला होता त्याचा खर्च आहे हा ₹550. तोही खर्च लिहून टाकायचा इकडंच खर्च बाजूला. एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो ₹550. नेक्स्ट आहे सर्जरी अँड डिस्पेन्सनरी एक्सपेन्सेस. काही ऑपरेशन आणि तपासणीचा वगैरे खर्च आहे. हा हे खर्च आपण एक्सपेंडिचर साईडला नोंदूया. सर्जरी अँड डिस्पेन्सनरी. ₹4,200. नंतर इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स हे आपले उपकरणे. दवाखान्यामध्ये काही उपकरणे लागतात पहा, जसं ECG काढण्यासाठी म्हणा, एक्सरे काढण्यासाठी म्हणा, इतर अनेक उपकरणं लागत असतात. ही उपकरणं ही दवाखान्याची संपत्ती आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचं. याला इक्विपमेंट्स ₹10,000. वर कॅश आणि बँकला जागा सोडून खालच्या ओळीला लिहा थोडं. $10,000. यावर ॲडजस्टमेंट आहे, जागा सोडा 2 ओळी. नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅश इन हँड 960, कॅश ॲट बँक 13,000. हे क्लोजिंग बॅलन्स मात्र आपली ॲसेट असते आणि म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाकायचं आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड आहे ₹960. कॅश ॲट बँक आहे 13,000. अशा रीतीने आपले पेमेंट बाजू ही संपलेली आहे. आता ॲडजस्टमेंटचा विचार करूया थोडा सावकाश, कारण या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ॲडजस्टमेंट समजणं आणि ॲडजस्टमेंट करायला येणं हेच महत्त्वाचं आहे. आणि एकदा महत्त्वाच्या 1-2 ॲडजस्टमेंट समजल्या की गणित फार काही अवघड जात नाही. आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. पर्टिक्युलर दिलेले आहे 1/4/2019 आणि 31/3/2020 अशा 3 कॉलममध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. सबस्क्रिप्शन ड्यू म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग
म्हणजे आउट सबस्क्रिप्शन येणं, वर्गणी येणे. आता येणे ही 2 तारखामध्ये दिलेली आहे आपल्याला. 1/4/2019ला 310 रुपये येणे आहेत आणि 31/3/2020ला 350 रुपये येणे आहेत. आता आपलं इकॉनॉमिकल इयर कोणतं आहे हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे. आपण 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे अकाउंट्स तयार करत आहोत. म्हणजे 31 मार्च 2020ला संपणारं वर्ष सुरुवात कधी झाला असेल हे आपल्या लक्षात येतं की 1/4/2019 ते 31/3/2020 असा हा कालखंड आपला 12 महिन्याचा आहे, लक्षात ठेवायचं. आता 1/4/2019 पासून 1/3/2020 पर्यंतचे आपले खर्च आणि उत्पन्न आपण इथं विचारात घेत असतो. आता पहा, 1/4/2019 310 म्हणजे हे मागच्या वर्षीचं ओपनिंग बॅलन्स आहे. तर मागच्या वर्षीची येणे वर्गणी 310 होती. 1/4/2019ला मागच्या वर्षीची येणे वर्गणी 310 होती आणि ती यावर्षी मिळालेली आहे आणि जी या 52,000मध्ये समाविष्ट आहे. म्हणून हे 310 रुपये जरी यावर्षी मिळाले असले तरी ते मागच्या वर्षीचं उत्पन्न असल्यामुळं चालू वर्षीच्या उत्पन्नात त्याचा समावेश होत नाही, ते आपण काढून टाकायला पाहिजे. म्हणून 310 रुपये काढून टाकूया. काय म्हणून पहा, लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर. लास्ट इयरचे आउटस्टँडिंग आहे म्हणून हे 310 रुपये काढून टाका. 10 मधून 1 गेलं 9 राहिले, 9 मधून 3 गेले 6 राहिले, इथं राहिले 51,690. नंतर पुढे पहा, 31/3/2020 ही आपली एंडिंग डेट आहे. 350 म्हणजे चालू वर्षाची वर्गणी आउटस्टँडिंग आहे 350. हे आपलं चालू वर्षाचं उत्पन्न आहे पण मिळालं नाही. कदाचित ते पुढच्या वर्षी मिळेल, पण पुढच्या वर्षी मिळेल ते मिळेल, पण आता उत्पन्न म्हणून त्याचा उत्पन्नामध्ये समावेश करायचा आहे. म्हणून अधिक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर हे आहे 350. 9 5 14 हातच्या आला 1, 7 आणि 3 10 हातच्या आला 1, 52,040. हे झालं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनच्या बाबतचे ॲडजस्टमेंट. आता दुसरी आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता सबस्क्रिप्शन आपल्याला ॲडव्हान्स मिळालेला आहे, आगाऊ मिळालेला आहे आणि आगाऊला देखील 2 तारखा दिलेल्या आहेत. 1/4/2019 म्हणजे मागच्या वर्षी मिळालेला आगाऊ आणि 31/3/2020 म्हणजे चालू वर्षी मिळालेला आगाऊ. आता मागच्या वर्षी जे आगाऊ मिळालेलं असतं म्हणजे मागच्या वर्षी रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्री रिसिव्ड. मागच्या वर्षी प्री रिसिव्ड म्हणजे हे चालू वर्षाचं मिळालं. 18-19ला जे मिळालं ते 19-20चं मिळालेलं आहे. मिळालं गेल्या वर्षी पण आहे चालू वर्षीचं, म्हणून ते आपल्याला 600 रुपये यामध्ये ॲड करावे लागतात. कारण चालू वर्षाचं उत्पन्न आहे. ते मिळालं कधी हे महत्त्वाचं नसून ते आहे कोणत्या वर्षाचं हे महत्त्वाचं आहे. आहे चालू वर्षाचं, मिळाले गेल्या वर्षी. कोणत्या वर्षी मिळाले आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही, पण चालू वर्षीचं उत्पन्न गेल्या वर्षी मिळाले पण तेवढं उत्पन्न आपल्याला या 52,000मध्ये समाविष्ट नाही ते, आणि ते आता समाविष्ट करायचं आहे. म्हणून प्लस रिसिव्ड इन लास्ट इयर. लास्ट इयरमध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे हे आहे 600 रुपये. $52,640. 52,640. 52,640. नंतर नेक्स्ट 1/4/2019 1/4/2019
150 31/3/2020ला रिसिवड इन ॲडव्हान्स आहेत, म्हणजे चालू वर्षामध्ये रिसिवड इन ॲडव्हान्स प्री रिसिवड, म्हणजे चालू वर्षामध्ये आपल्याला आगाऊ सबस्क्रिप्शन मिळालं ते कधीचं मिळालं, पुढच्या वर्षाचं मिळालेलं आहे. पुढच्या वर्षाचं उत्पन्न हे आपलं उत्पन्न नसतं तर पुढच्या वर्षाचं उत्पन्न असतं, म्हणून ही 150 काय करायचे त्यातून वजा करून टाकायचे आहेत. मायनस रिसिवड इन ॲडव्हान्स ₹150. आता आउटर कॉलमला रक्कम घ्या. 14 मधून 5 गेले 9 राहिले, 5 मधून 1 गेलं 4 राहिले, इथं राहिले 51,490 अशा प्रकारे हे आलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंटचे दुसरे इफेक्ट करायचे आहेत आपल्याला. आता हे आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, चालू वर्षाच्यासाठी आउटस्टँडिंग आहे. याचा दुसरा इफेक्ट आपल्याला येणं आहे, हे येणं म्हणून आपल्या ॲसेट साईडला ठेवून टाकायचं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आलेल्या आहे 350 आणि दुसरा आहे रिसिवड इन ॲडव्हान्स, आगाऊ आपल्याला प्राप्त झालेला आहे. 150 पुढच्या वर्षीचे मिळालेले आहेत, आपल्या अंगावर आगाऊ पडलेला आहे, म्हणजे आपण दुसऱ्याचं देणं आहोत, म्हणून हे लायबिलिटी साईडला ठेवून टाकायचं 150. सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स ₹150. हां, आणि आता तुम्हाला वाटायला आपण दोनच घेतले परिणाम, हा परिणाम का घेतला नाही? हे काय आहे, मागच्या वर्षीचं आपल्याला मागच्या वर्षीची वर्गणी मिळाली नव्हती, ती मिळालेली आहे, चालू वर्षामध्ये मिळाली. गेल्या वर्षीचं उत्पन्न आहे ते चालू वर्षात मिळालं, म्हणून आपण इथून वजा करून टाकलेलं आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट गेल्या वर्षीच्या ॲसेट साईडला तिथं आणि आउटस्टँडिंग म्हणून लिहिलं असेल, म्हणजे तिथला एक इफेक्ट आणि हा एक इफेक्ट, म्हणून इथं एकच इफेक्ट येईल त्याचा. तशाच प्रकारे हा 600चा देखील रिसिवड इन लास्ट इयर, चालू वर्षाची वर्गणी मिळाली आपल्याला ₹600, पण चालू वर्षामध्ये मिळाली नाही, आहे चालू वर्षाची पण मिळाली मागच्या वर्षी. मग मागच्या वर्षी मिळाली तिथून त्या वर्गणीतून काढून टाकले त्यांनी, जसं आपण इथं हे काढून टाकले ना ॲडव्हान्स म्हणून, हे 150 इथं काढून टाकले, तसं गेल्या वर्षी त्यांनी ते तिथून काढून टाकली होती, म्हणून इथं आपण ॲड केले. तर इथे ॲड आणि तिथून मायनस झाले तिकडं, म्हणजे असे दोन परिणाम त्याचे झाले. असे चारीचेही आपल्याला 2-2 परिणाम आपण विचारात घेतले. चालू वर्षात हे 2 आणि मागच्या वर्षात हे 2. चला नेक्स्ट, पुढचे ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ मटेरियल्स 8,000 आणि 11,000. म्हणजे आपल्याला स्टॉक ऑफ मेडिसिन्स, औषधाचा साठा, सुरुवातीचा साठा आहे 8,000 आणि शेवटचा साठा आहे 11,000. आता पहा, आपल्या दवाखान्याला जो काही औषध लागत असतं, गेल्या वर्षी खरेदी केलेल्या औषधापैकी शिल्लक राहिलेलं 8,000चं औषध होतं, आणि चालू वर्षामध्ये आपण खरेदी केलेले औषध पहा 41,000चं, म्हणजे चालू वर्षात 41,000 खरेदी केलं आणि गेल्या वर्षीचं 8,000, असं एकूण आपल्याला 49,000 रुपयाचं औषध वापरायला उपलब्ध झालं वर्षभर. परंतु इथं सांगतात अजून की त्यापैकी 11,000 उरलेलं आहे, म्हणजे 11,000 उरलेलं कधी वापरू आपण, पुढच्या वर्षी वापरू. म्हणून आपल्याला इथं काय लिहायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला मेडिसिन कंझ्युम्ड, म्हणजे एकूण वर्षभरामध्ये औषधाचा वापर किती झाला आणि त्यावर खर्च किती झाला, नेट एक्सपेंडिचर आपल्याला काढायचं आहे. म्हणून नेक्स्ट एक्सपेंडिचर काढायचं सूत्र सोपं आहे, चांगलं लक्षात ठेवायचं आहे. कशा प्रकारे पहा, जेव्हा मेडिसिन परचेस्ड दिलेलं असतं त्यामध्ये ओपनिंग स्टॉक ॲड करा
आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करा. आपोआपच आपल्याला मेडिसिन कंज्युम्ड येतं, म्हणजे औषधावर किती खर्च झाला हे लक्षात येतं. म्हणून आपण आता काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक ॲड करायचा आहे आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करून हे पुढच्या वर्षीला वापरला जाणार आहे आणि हा स्टॉक आपली ॲसेट म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट आपण ॲसेट साईडला करायचा आहे. म्हणून पहिले घ्या प्लस ओपनिंग स्टॉक ₹8,000. तर एकूण आपल्याला वर्षभरामध्ये औषध उपलब्ध झालं 49,000चं, परंतु तेवढं काही पूर्ण वापरलं गेलं नाही, त्यातून काही शिल्लक राहिलं म्हणून ते वजा करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक ते आहे 11,000चं. म्हणून औषधावर एकूण नेट खर्च किती झाला पहा. 9 मधून 1 गेलं, 8 राहिले आणि 4 मधून 1 गेलं, 3 राहिले. 38,000 हा आपला मेडिसिन एक्सपेन्सेस आहे. आता 11,000 आपला स्टॉक असल्यामुळं पुढे घेऊन टाकायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन. ₹11,000. हां, तर यानंतर एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स 15,000. आपल्याकडे अगोदरच काही उपकरणे होते आणि त्याचं सुरुवातीचं मूल्य आहे 15,000. 15,000चे इक्विपमेंट्स अगोदरच आपल्याकडे होते आणि आपण आणखी खरेदी केलेले आहेत 10,000चे, म्हणजे दोन्ही मिळून आपण वापरलेले. तर दोन्हीला एकत्रित करायचं, म्हणजे एकूण इक्विपमेंट्स आपले किती रुपयाचे आहेत ते दाखवायचं आहे. म्हणून इथं काय करायचं, प्लस ओपनिंग व्हॅल्यू ₹15,000 किंवा ओपनिंग आपल्याला इक्विपमेंट्स म्हणून लिहिलं तरी चालतं. हे 25,000चे इक्विपमेंट्स आपल्याला वापरायला वर्षभर मिळाले. यानंतर आता पुढे ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंग, आपल्याकडे बिल्डिंग होती 40,000चे बिल्डिंग आहे. बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला ठेवायचं. इथं बिल्डिंग यावर ही ॲडजस्टमेंट आहे म्हणून आतमध्ये ठेवा बिल्डिंग 40,000. यानंतर आहे कॅपिटल फंड. आपल्याला कॅपिटल फंड काढून दिलेला आहे. कॅपिटल जसं आपण पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेत होतो, त्याचप्रमाणे इथं सुद्धा कॅपिटल फंड हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच घ्यायचं आहे. म्हणून इथं कॅपिटल फंड हे कॅपिटल फंड आहे. 1,70,940 1,70,940. नंतर 10% इन्व्हेस्टमेंट. आपल्याकडं इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे, आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाकायचं आहे. 10% इन्व्हेस्टमेंट ₹1,00,000. हां, आता बॉक्समध्ये दिलेले ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. आता खाली एक आणखी बॉक्स ॲडजस्टमेंट दिलेले आहे. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स ₹1,900 अँड बिल्डिंग ₹1,500. ह्या दोन्हीही फिक्स्ड ॲसेटवर आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. तर त्यावर डेप्रिशिएशन मायनस करू आपण. मायनस DEP इक्विपमेंटवर आहे 1,900 आणि बिल्डिंगवर आहे DEP 1,500. हे डेप्री वजा करून बाहेर घ्या रक्कम 0. 10मधून 9 गेलं, 1 राहिलं. इथं 4मधून 1 गेलं, 3 राहिले.
इथं राहिले 2, 23,100. पुन्हा हे 0 0, 10मधून 5 गेले, 5 राहिले, 9मधून 1 गेलं, 8 राहिले, 38,500. हे दोन्ही डेप्रिशिएशन आपलं लॉस असल्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू डेप्रिशिएशन. पहिल्यांदा आहे इक्विपमेंट्सवर 1,900 आणि नंतर आहे बिल्डिंग 1,500. अशा प्रकारे आपलं गणित संपलेलं आहे या ठिकाणी. आता प्रथम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करू, सरप्लस का निघतं का डेफिसिट निघतं ते पाहू आणि मग बॅलन्स शीट क्लोज करू. तर थोडंसं आपण एक्सपेंडिचर अँड इन्कम अकाउंटच्या क्रेडिट साईडच्या रकमावर आणि डेबिट साईडच्या रकमावर थोडी नजरफेक करायची, कोणत्या बाजूची बेरीज जास्त येईल. सहसा तर क्रेडिट बाजू आपली जास्त दिसते आहे, म्हणून आपण क्रेडिट बाजूची बेरीज अगोदर करूया. शून्य 9 3 12ला 2 हातच्या 1, 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हातच्या 1, 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, 9 आणि 8 17ला 7 हातच्याला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. एवढा 9 आणि 3 12ला 2 हातच्याला 1, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15ला 5 हातच्या 1, 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, 9 आणि 8 17, 7 हातच्याला 1. इथं 52,000 येतात बा. 5 मधून 1 गेलं, 4 राहिले तर 52 येतात. हां 0 14 मधून 9 गेले, 5 राहिले आणि इथं राहिलं 5 मधून 1 गेले, 4 राहिले, 52 बरोबर आहे. आता पहा 9 आणि 3 12ला 2 हातच्याला 1, 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हातच्या 1, 1 आणि 2 3, 3 आणि 7 10, 10 आणि 8 18, 10 आणि 8 18ला 8 हातच्याला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 88,520 ही बेरीज झाली. 88,520. हे 88,520 आपलं इन्कम आहे. आता हे सर्व एक्सपेंडिचर आहे. हे एक्सपेंडिचर सर्व इन्कममधून वजा केल्यानंतर सरप्लस मिळतं. म्हणून ह्या सगळ्या इन्कमची आपण बेरीज करून घेऊया. इथं 0 5 आणि 5 10, 10ला 0 हातच्या 1, 1 आणि 5 6, 6, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 9 22, 22 आणि 5 27, 27ला 7 हातचे 2, 2 आणि 3 5, 5 आणि 8 13, 13 आणि 1 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20, 20 आणि 1 21, 21 आणि 1 22, 22ला 2 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7. हे 72,000 आपला खर्च आला आणि 88,520 हे आपलं इन्कम आहे. इन्कममधून एक्सपेंडिचर वजा करायचं आहे. हे 0 2 2, 15मधून 7 गेले, 8 राहिले, इथं राहिले 7, 7मधून 5 गेले, हे 7मधून 2 गेले, 5 राहिले, नंतर 8मधून हे गेलं, 15,820. हे 15,820 याला म्हणायचं टू सरप्लस. हेच आहे एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. 15,820 हे आपलं सरप्लस असलं म्हणजेच आपल्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर नेट प्रॉफिट येतो तशा प्रकारचं हे सरप्लस आहे. नेट प्रॉफिट ज्याप्रमाणे आपण
भागीदाराच्या भांडवलामध्ये ॲड करतो तसंच हे आता देखील सरप्लस हे देखील प्रॉफिट सारखंच आहे, म्हणून कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचं आहे. ॲड सरप्लस 15,820. कॅपिटल फंड आणि सरप्लसची बेरीज करून घ्या. 0 6 9 8 17ला 7 हातच्या 1 5 आणि 1 6 7 आणि 1 8 आणि 81 1,86,760. आता बॅलन्स शीटची बेरीज करून घेऊया. 0 6 आणि 5 11ला 1 हातच्या 1 1 आणि 7 8 8 आणि 1 9 6 6 8 8 1 1 1,86,910 रुपये. तसंच आता ॲसेट साईडची बेरीज करून घेऊ. 0 6 आणि 5 11ला 1 हातच्या 1 1 आणि 9 10 10 आणि 1 11 11 आणि 5 16 16 आणि 3 19ला 9 हातच्या 1 1 आणि 3 4 4 आणि 3 7 7 आणि 8 15 15 आणि 1 16 16ला 6 हातच्या 1 1 आणि 1 2 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि हे 1 8 आणि हे 1,86,910. अशा रीतीने आपलं बॅलन्स शीट हे टॅली झालेलं आहे आणि एकंदरीत गणित आपलं करेक्ट आलेलं आहे. अशाच प्रकारे आपण पुढे देखील प्रत्येक गणित हे सहजरीतीने टॅली करत जाऊया. तुम्हीही असाच पुन्हा पुन्हा गणिताचा सराव करा आणि गणित टॅली झाल्यानंतर जो आनंद येतो तो आनंद उपभोगा.